श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. सिद्ध मने नामकरणी गुरुभक्त शिखामणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली निर्धारी. कृष्णा वेणी तटाकेसी भुवनेश्वरी पश्चिमेसी, औदुंबर वृक्षेसी राहिले श्री गुरु परियसा. गौप्य रूप वसती गुरु ठाव असे अगोचरू, अनुष्ठान धुरंधरू चातुर्मासे येणे परी. सिद्ध स्थान असे गहन भुवनेश्वरी सन्निधान, विशेष श्री गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट झाले महिमान. करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरत, शास्त्र पुराण विख्यात सांगे सकळ विद्वजना. अग्रवेदी असे आपण जाणे तर्क व्याकरण, अनेक प्रमाण आचरण कर्म मार्गी रत होता. त्याशी झाला एक सुत, मूर्ख असे उपजत, दैव वशे माता पिता मृत असमाधान होऊन या. दिवस मास वर्धता बाळ, वर्षे 7 झाली केवळ, व्रतबंध करिता कुलाचार, तया द्विज कुमार कासी. नये स्नान संध्या त्यासी, गायत्री मंत्र परियसी, वेद कैचा मूर्खासी, पशु समान झाला असे. जेथे सांगती अध्ययन जाऊन आपण शिकू म्हणे, तावण मात्र शिकताची क्षण, सवेची विस्मृती होय त्यासी. त्या ग्रामीचे विद्वज्जन निंदा करते सकळजन, विप्रकुळी जन्मून ऐसा मूर्ख उपजला असे. ज्यासी नाही सहोदर त्यासी विद्या बंधू भ्रतार, सकळिका वंद्य होय नर, विद्या ऐसे ऐशा गुणे. एखादे समय विदेशासी जाय नर विद्याभ्यासी, समस्त पूजा करती त्यासी विदेश होय स्वदेश. ज्यासी विद्या असे बहुत तोची होय ज्ञानवंत, त्याचे देही देवतो पूजा घेई सकळांपाशी. ऐकोणी ब्राह्मणांचे वचन ब्रह्मचारी करी नमन, स्वामींनी निरोपिले ज्ञान विद्याभ्यास करावया. जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान, नये विद्या याची कारण त्यासी काय करणे म्हणत असे. ऐसा आपण दोषी उद्धारावे कृपेसी, जरी असेल उपाय यासी निरोपावे दातारा. परिहासके ते ब्राह्मण सांगता ती हासन, होईल पुढे तुझ जनन तधी येईल तुझ विद्या. ऐसे नाना परी निचोतरेसी, बोलती द्विज लोक त्यासी, वैराग्य धरुणी मानसी निघाला बाळ अरण्यासी. मणी झाला खेदे खिन्न म्हणे त्यजिन आपुला प्राण, समस्त करीत दूषण काय उपयोग जीवून या. बिल्लवडी ग्रामासी आला ब्रह्मचारी परियसी, अन्नोदक न घे उपवासी, पातला निशी दैववशे. जेथे असे जगन्माता भुवनेश्वर विख्याता, तेथे पातला त्वरिता करी दर्शन तयेवेळी. न करी स्नान संध्या देखा, अपार करीतसे दुःखा, देव द्वारा सन्मुखा धरणे घेतले तयावेळी. येणे परी दिवस तिने निर्वाण मन करुणी, अन्नोदक तेजुनी बैसला तो द्विजकुमार. नव्हे काही स्वप्न त्याला गोणी, म्हणून कोपे बहु मनी, म्हणे अंबा भवानी का उपेक्षिसी आम्हासी. आक्रोशिनी तयवेळी शस्त्रे घेऊनी प्रबळी, आपुली जिव्हा तत्काळी छेदुनी वाहे देवी चरणी. जिव्हा वाहुनी अंबेसी मागुती म्हणे परियसी, जरी मज तू उपेक्षिसी वाहीन शिर तुझे चरणी. ऐसे निर्वाण मानसी क्रमिता झाला तो निशी, स्वप्न झाले तयासी एका समस्त श्रोतेजन. एक बाळ ब्रह्मचारी नको आक्रोशू आम्हावरी, असे कृष्णा पश्चिम तिरी त्वरित जाय तये स्थानी. ऐसे स्वप्न तयासी झाले अभिनव परियसी, जागृत होता तक्षणसी निघाला तेथून विप्रई. औदुंबराचे वृक्षातळी असे तापसी महाबळी, अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी वांछा पूर्वीला. ऐसे स्वप्न तयासी झाले अभिनव परियसी, जागृत होताची हर्षी निघाला त्वरित तेथून. निघाला विप्र त्वरित पोहत गेला प्रवाहात, पैल तटा जाऊनी त्वरित देखता झाला श्री गुरुसी. चरणांवरी ठेवून माता स्तोत्र झाला करिता, श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासिती तयावेळी. संतोषणी श्री गुरुमूर्ती माता हस्त ठेविती, ज्ञान झाले त्वरिती जिव्हा आली तात्काळ. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे भिल्लवडी स्थान महिमा वर्णनम मंदमती ब्राह्मण वर प्रदानम नाम सप्तदशोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.